नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्णव फुलगुच्छ घेऊन आलेला असतो. तर आता ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो, कारण ईश्वरीच्या क्लाउड किचनचं आज ओपनिंग असतं. तर आता इकडे अर्णवच्या चेहऱ्यावर पण खूप छान स्माईल असते आणि मग तो तिला म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन मिस इंदोर, तुमच्या क्लाउड किचनसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तेव्हा आता ईश्वरी म्हणते, हो सर, थँक्यू, तुमच्यामुळेच झालं सगळं हे, असं ती त्याला क्रेडिट देत असते. तेव्हा आता अर्णव म्हणतो की चला मग आता सुरू करायची पूजा. तेव्हा आता ईश्वरी म्हणते, हो हो चला, तुमच्या हातूनच. तेव्हा आता अर्णव म्हणतो, काय माझ्या हातून? तुम्ही सुरुवात करताय, तुम्ही बिझनेस करताय, तुम्ही सुरू करा, तुम्ही पूजा करा. तेव्हा आता ईश्वरी म्हणते, नाही, हा अधिकार, हा हक्क तुमचा आहे. तेवढंच आता अर्णवला खूप हसू येत असतं, गालातल्या गालात स्माईल देत असतो तो, कारण ईश्वरीचा चेहऱ्यावर आनंद बघून अर्णवलाही त्या खूप खुश असतो. तर सुप्रिया म्हणते की हे सगळं आहे ना राकेशजीच्या हातून व्हायला हवं होतं, कारण ते पण मेन होते ना ते. तर सुप्रिया म्हणते, हो राकेशजी गेले कुठे? तेव्हा आता ईश्वरी म्हणते, काय माहिती कुठे गेले, तर इथेच होते. तर आता ईश्वरी इग्नोर करत असते राकेशला, तर कारण अर्णव आलेला असतो तर ती अर्णवच्याच म्हणजे अर्णवच्याच विचारांमध्ये जास्त असते. तेव्हा आता सुप्रिया म्हणते, जाऊ दे अर्णव सर, तुम्ही आले ना तर तुमच्या हातूनच होऊ द्या पूजा आता. तेव्हा आता अर्णव नारळ वगैरे फोडतो, पूजा करतो छान व्यवस्थित. तेव्हा आता ईश्वरी म्हणते, आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. आषाढी एकादशीच्या दिवशी आज आपलं क्लाउड किचनचं ओपनिंग होतंय, खूप मोठी गोष्ट आहे असं ती म्हणत असते. तेव्हा आता राकेश लपून बसलेला असतो, कारण तिथे अर्णव आलेला असतो. तर कारण अर्णव राकेशच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, त्याला काय करावं काही सुचत नसतं. कारण ईश्वरी राकेशचं नाव घेतल्यावर आता ती म्हणते की राकेशजी, कारण आता दरवाजाच्या मागून आता राकेश म्हणजे बाजूला गेलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, हे तर राजेश जिजू आहे. तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरीचा गैरसमज इतका निर्माण झालेला असतो. आता अर्णवच्या डोक्यात खूप काही विचार चालू असतात की ईश्वरीजी म्हणतात की राकेश, आणि मी म्हणतो राजेश, नेमकं चाललंय तरी काय, कोणीतरी गेलेलं आहे इथून बाजूने. तर आता इथून हे सगळं राजेश आता ऐकत असतो. आता पुढे आता अर्णव राकेशला पकडेल का, रंगे हात पकडणार का? आता ईश्वरीच्याच घरी चांगलाच मोठा बॉम्ब फुटणार आहे. अर्णव आता राकेशला रंगे हात पकडून आता त्याला म्हणजे डिक्लेअर करणार आहे की हा राकेश नसून राजेश आहे, आणि ईश्वरी सांगेल की हा राजेश नसून राकेश आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जातील.